आज इथे पार्थिव इथे आणलं म्हणजे आता त्याच्यावरती शासकीय इतमामात हे अंतिम संस्कार होणार आहेत आणि आता तिरंग्यामध्ये आपण इथला आवाज देऊ शकतो आपण तिथला आवाज जी जी तिरंग्यामध्ये त्यांच्या पार्थिवाला तिथे त्यांच्यावरती तिरंगा पांघरला जातो संपूर्ण परिवार इथे आणि सलामी देताना इथे आता काही क्षणासाठी तिथे संपूर्ण जे सलामीचं पथक आहे पोलिसांचं ते आता ही सलामी देऊन इथून पार्थिव त्या गाडीवरती नेलं जाईल माझ्या मते जी गाडीतून ज्या रथातून जो वैकुंठ रथ आहे त्याच्यातून हे पार्थिव त्याचं अंतिम यात्रा सुरू होईल. पण आपण इथे बघितलं पार्थ पवार आणि परिवारातले सदस्य श्रीनिवास पवार तिथे आहेत, रोहित पवार आपल्याला दिसत आहेत तिथे, संपूर्ण परिवाराचे सदस्य तिथे, सुनेत्रा पवार या देखील आपल्याला होत्या. आणि हा जो आहे ना सामान्य कार्यकर्ते पण पोलिसांनाही तो एक जो आपण म्हणू शकतो एक मोह आवरत नाही अशा वेळेस शेवटचा तो कैद करण्याचा. पण कालपासून हे बघितलं आहे दृश्य अनेकदा साधी साधी माणसं आणि सोशल मीडियावर बघत असाल अनुपमा तर इतके सारे रील्स व्हायरल होत आहेत की सामान्य कार्यकर्त्याला कसा अजित पवारांचा ॲक्सेस होतात कशा प्रकारे ते भेटत होते आणि एक सहजता होती त्यांच्या बोलण्यामध्ये. अजित पवार कोणाशीही बोलताना मग अगदी मोठे नेते असू देत इतर पक्षांचे नेते असू देत एक मिश्किल स्वभाव त्यांच्यामध्ये होतात आणि एक तो हे आपण म्हणू शकतो की अजित पवारांचा जो सेन्स ऑफ ह्युमर नेहमी राहिलेला आहे हा इतका म्हणजे हजरजबाबीपणा आपण ही दृश्य बघतोय आता नाही आपण तिकडे त्याचा आवाज देऊ शकतो आपण. भाई तयार राहा आणि जवळच राहा लांब नको जाऊ बाजूला थोडे उभे करा आमचं पण काम खराब होणार. हॅलो someone who tried to execute it further on the development of the poor people industry that providing which got influx of jobs for the youth here in the city. At the same time, there was an emergency. चल भाई चल इकडे हो पुरेवाड हां माझा नाही माझा मंदिर मॅडम काय शासकीय इतमामात आता अनुपमा हे पार्थिव आता बाहेर तिथनं आणलं गेलंय घरातून आणि एक पोलिसांकडून पोलीस दलाकडून ही सलामी राज्य सरकारकडून आणि त्या सलामीच्या सोबतच अजित पवारांचं हे पार्थिव आता त्यांच्या घरातून काटेवाडीच्या घरातून बाहेर आणलं जातं आणि याच्यानंतर ते त्या वैकुंठ रथावरती ते नेलं जाईल
आणि तिथून त्यांचा जो अंतिम प्रवास असेल ज्या बारामतीच्या रस्त्यांवरनं अजित पवारांनी आपण त्यांना बऱ्याचदा भल्या पहाटे तिथे दौरे करताना बघितलं, पाहणी करताना बघितलं. तिथून आता हा बारामतीतला अजित पवारांचा अंतिम प्रवास अनुभव. खरं संपूर्ण बारामती तर आज शोकाकुल वातावरणामध्ये आहेच आहे. मात्र काटेवाडीमधली आपण हे दृश्य पाहतोय. खरं तर सर काटेवाडीतला हा जो बंगला आहे या ठिकाणी अजित पवार आले की नेहमी ग्रामस्थ त्यांना भेटायला यायचे. आपण सकाळपासून अनेक ग्रामस्थांबरोबर बोललो आणि एका माऊलींनी प्रतिक्रिया दिली होती की जर असा जन्म परत मिळाला अजित पवारांचा तर तो याच भूमीमध्ये व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आमचं दैवत आज गेलं, आम्हाला पोरकं केलं. अशा प्रकारे खूप भावनिक प्रतिक्रिया होती. पुन्हा पुन्हा जन्म याच ठिकाणी घ्यावा आणि हे जे नातं आहे तिथल्या जिव्हाळ्याचं, तिथल्या लोकांबरोबरचं, अजित पवारांचं, हे आपल्याला प्रतिक्रियेमधून पाहायला मिळालं. पार्थिव आता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाकडे चाललेलं आहे आणि सगळे जे नातेवाईक आहेत अजित पवार यांच्या पार्थिवाबरोबर हा प्रवास पुढे करणार आहेत. ही जी भावना अनुभव म्हटली नाही, ज्या लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया आहेत ना, हे या एका कारणातूनच की लोकांना या गोष्टीवरती विश्वासच बसत आहेत की अजित पवारांचं असं अकाली निधन होणं, त्याच्यात त्यांचा मृत्यू होणं म्हणजे कसं असतं, एक माणसाला एक मानसिक तयारी करायला वेळ मिळतो. समजा अजित पवारांना या अपघातातून त्यांच्यावरती काही काळासाठी उपचार चालले असते, उपचार सुरू झाले असते, त्यात त्यांचं निधन झालं असतं तर किमान एक वेळ मिळतो तुम्हाला त्या एक सेन्स ऑफ क्लोजर मिळण्यासाठी, ती भावनिकदृष्ट्या तुम्हाला ही गोष्ट सहन करण्यासाठी. पण अचानकच बातमी येते की अपघात झाला. असंच पण ते गोपीनाथ मुंडेंच्यासोबत झालं होतं. सकाळी अपघात झाला आणि अवघ्या काही तासांमध्येच त्यांच्या मृत्यूची बातमी महाराष्ट्रावरती धडकली होती आणि तेव्हाही याच प्रकारे इतकाच एक शॉक महाराष्ट्राच्या मनात तिथे होता, तो धक्का होता आणि आजही साधारणपणे आपल्याला तसंच आहे. आणि त्यामुळे लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया, अजित पवार हे लोकांशी जोडले गेलेले नेते होते. त्यांचा नेहमीच जनसंपर्क दांडगा राहिला, अगदी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांसोबत त्यांचे थेट संपर्क नेहमी असायचा आणि त्याच्यामुळेच अनेकांच्या जी प्रतिक्रिया येते, जो धक्का किंवा जी भावनिक प्रतिक्रिया आपल्याला दिसते, हे त्याचंच कुठेतरी द्योतक म्हणावं लागेल. ठेवलं तीही मुलगी. जनरली राजकीय लोकांमध्ये असा एक समज असायचा, त्यातही विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या समाजातून शरद पवार मराठा कुटुंबांमध्ये मराठा लेगसी चालवण्यासाठी असं आपण बघायचो की मुलगा असावा, मुलगाचा राजकीय वारस असावा. तर एकदा सुप्रिया सुळे राजकारणात येणार नव्हत्या 2006 जोपर्यंत आल्या नाही तोपर्यंत त्या येतील ह्याच्याबद्दल फक्त चर्चाच व्हायच्या. पण एक प्रकारे शरद पवारांनी तो आदर्श घातला की एकच अपत्य, तीही मुलगी असं म्हणून त्यांनी त्यांची एकच कन्या होती. पण अजित पवारचा वावर घरामध्ये खूप जास्त तिथे असायचा, त्यामुळे एक अटॅचमेंट तयार झालं होतं प्रतिभा पवारांचं अजित पवार. त्यांना त्या आजही या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा एक मुलाचं आणि आईचं ज्या प्रकारे नातं असतं ते नातं प्रतिभा पवारांचं आणि अजित पवारांचं नेहमी राहिलेलं आहे. त्यामुळे अजित पवारांना 2019मध्येच म्हणजे अजित पवारांनी खरं मोठं पाऊल 2023ला उचललं. अजित पवार काकांच्या सावलीतून बाहेर जाणार हे नंतर त्याच्याबद्दल खूप चर्चा व्हायच्या. 2004लाच खरं तर ती पहिली टिणगी पडली होती. अजित पवारांनी तो मोठा निर्णय घेईपर्यंत 20 वर्ष उगवली की त्यांनी वेगळा होऊन आपला पक्ष केला. पण या सगळ्या काळामध्ये जर काका पुतण्याला एकत्र ठेवणारा कुठला फॅक्टर असेल तर तो सगळ्यात महत्त्वाचा होता प्रतिभा पवार. प्रतिभा पवारांनी त्यांना तिथे 2019 समजावून सांगून त्यांना परिवारात परत आणण्याचं जे काम केलं. अजित पवार सकाळी त्यांनी परत आले, ते त्यांनी निर्णय मागे घेतला, राजीनामा दिला फडणवीसांसोबत. ते 3 दिवसात सरकार कोसळलं आणि अजित पवार संध्याकाळी लगेच गाडी घेऊन, तेव्हा ते श्रीनिवास पवारांच्या घरीच थांबले होते. श्रीनिवास पवारांचं घर तिथेच अवंतीच्या बाजूला, म्हणजे वर्षा बंगल्यापासून आपण खाली उतरलो की बाजूला डाव्या साईडला एक बिल्डिंग आहे, तिकडे श्रीनिवास पवारांचं घर आहे, तिथे ते थांबले होते. तिकडून थेट ते गेले सिल्वर ओकला अजित पवार. आणि सिल्वर ओकला तिथे मग सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे तिथे होत्या आणि अजित पवार पुढच्या गेटने गेले. मग त्यांनी तिकडे आवाज दिला, मामा या बाजूला ये. आणि मग अजित पवार ते मीडियाचे कॅमेरे तिथे त्यांना डॉच करत तिकडे आतमध्ये गेले आणि सगळा परिवार एकत्रित एक प्रकारे आल्याचं चित्र त्या दिवशी दिसलं. फक्त हे महत्त्वाचं यासाठी कारण ज्या दिवशी अजित पवारांनी पहाटे शपथ घेतली, अनेकांना तो धक्का देणारी ती बाब होती की अजित पवारांनी असा सोबत जाऊन शपथ कशी घेतली. आणि तेव्हा महाविकास आघाडी सरकारचं बांधायचं काम सुरू होतं आणि सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया होती, त्यांनी जसं काल डिवास्टेटेड अशी त्यांनी काल व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं, तसंच त्यांनी तेव्हा एक स्टेटस ठेवलं होतं की पार्टी अँड
फॅमिली स्प्लिट, म्हणजे फक्त पक्षच फुटलेला नाही तर परिवार देखील फुटलेला असं त्यांनी फार इमोशनल ती प्रतिक्रिया होती त्या काळातली त्यांची. त्यामुळे कालही त्यांची तशाच प्रकारे व्हॉट्सअप स्टेटसवर त्यांनी ती प्रतिक्रिया दिली होती. आणि या सगळ्या गोष्टी आज या आवर्जून इथे आठवाव्या लागतील, कारण अजित पवारांचा आज इथे पार्थिव इथे आणलं म्हणजे आता त्याच्यावरती शासकीय इतमामात हे अंतिम संस्कार होणार आहेत. आणि आता तिरंग्यामध्ये आपण इथला आवाज देऊ शकतो, आपण तिथला आवाज जी जी ते तिरंग्यामध्ये त्यांच्या पार्थिवाला तिथे त्यांच्यावरती तिरंगा पांघरला जातो, संपूर्ण परिवार इथे. आणि सलामी देताना इथे आता काही क्षणासाठी तिथे संपूर्ण जे सलामीचं पथक आहे पोलिसांचं ते आता ही सलामी देऊन इथून पार्थिव त्या गाडीवरती नेलं जाईल माझ्या मते. जी गाडीतून ज्या रथातून जो वैकुंठ रथ आहे त्याच्यातून हे पार्थिव त्याचं अंतिम यात्रा सुरू होईल. पण आपण इथे बघितलं पार्थ पवार आणि परिवारातले सदस्य श्रीनिवास पवार तिथे आहेत, रोहित पवार आपल्याला दिसत आहेत तिथे, संपूर्ण परिवाराचे सदस्य तिथे, सुनेत्रा पवार या देखील आपल्याला होत्या. आणि हा जो आहे ना सामान्य कार्यकर्ते इव्हन पोलिसांनाही तो एक जो आपण म्हणू शकतो एक मोह आवरत नाही अशा वेळेस शेवटचा तो कैद करण्याचा. आपण कालपासून हे बघितलं आहे दृश्य अनेकदा, साधी साधी माणसं. आणि सोशल मीडियावर बघत असाल अनुपमा तर इतके सारे रील्स व्हायरल होत आहेत की सामान्य कार्यकर्त्याला कसा अजित पवारांचा ॲक्सेस होतात, कशा प्रकारे ते भेटत होते. आणि एक सहजता होती त्यांच्या बोलण्यामध्ये. अजित पवार कोणाशीही बोलताना मग अगदी मोठे नेते असू देत, इतर पक्षांचे नेते असू देत, एक मिश्किल स्वभाव त्यांच्यामध्ये होतात. आणि एक तो हे आपण म्हणू शकतो की अजित पवारांचा जो सेन्स ऑफ ह्युमर नेहमी राहिलेला आहे हा इतका म्हणजे हजरजबाबीपणा आपण ही दृश्य बघतोय आता. नाही आपण तिकडे त्याचा आवाज देऊ शकतो आपण. भाई तयार राहा आणि जवळच राहा, लांब नको जाऊ, बाजूला थोडे उभे करा. आमचं पण काम खराब होणार. हॅलो someone who tried to execute his goal further on the development of the cooperative industry in providing which got influx of jobs for the youth here in the city. At the same time, there was an emergency. चल भाई चल इकडे हो पुरेवाड हां माझा नाही माझा मंदिर मॅडम शासकीय इतमामात आता अनुपमा हे पार्थिव आता बाहेर तिथनं आणलं गेलं आहे घरातून. आणि एक
पोलिसांकडून पोलीस दलाकडून ही सलामी राज्य सरकारकडून आणि त्या सलामीच्या सोबतच अजित पवारांचं हे पार्थिव आता त्यांच्या घरातून काटेवाडीच्या घरातून बाहेर आणलं जातं आणि याच्यानंतर ते त्या वैकुंठ रथावरती ते नेलं जाईल आणि तिथून त्यांचा जो अंतिम प्रवास असेल ज्या बारामतीच्या रस्त्यांवरून अजित पवारांनी आपण त्यांना बऱ्याचदा भल्या पहाटे तिथे दौरे करताना बघितलं पाहणी करताना बघितलं तिथून आता हा बारामतीतला अजित पवारांचा अंतिम प्रवास अनुभव खरं संपूर्ण बारामती तर आज शोकाकुल वातावरणामध्ये आहेच आहे. मात्र काटेवाडीमधली आपण हे दृश्य पाहतोय. खरं तर सर काटेवाडीतला हा जो बंगला आहे या ठिकाणी अजित पवार आले की नेहमी ग्रामस्थ त्यांना भेटायला यायचे. आपण सकाळपासून अनेक ग्रामस्थांबरोबर बोललो आणि एका माऊलींनी प्रतिक्रिया दिली होती की जर असा जन्म परत मिळाला अजित पवारांचा तर तो याच भूमीमध्ये व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आमचं दैवत आज गेलं, आम्हाला पोरकं केलं, अशा प्रकारे खूप भावनिक प्रतिक्रिया होती. पुन्हा पुन्हा जन्म याच ठिकाणी घ्यावा आणि हे जे नातं आहे तिथल्या जिव्हाळ्याचं तिथल्या लोकांबरोबरचं अजित पवारांचं हे आपल्याला प्रतिक्रियेमधून पाहायला मिळालं. पार्थिव आता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाकडे चाललेलं आहे आणि सगळे जे नातेवाईक आहेत अजित पवार यांच्या पार्थिवाबरोबर हा प्रवास पुढे करणार आहेत. ही जी भावना अनुभव म्हटली नाही आज ज्या लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया आहेत ना हे या एका कारणातूनच की लोकांना या गोष्टीवरती विश्वासच बसत आहेत की अजित पवारांचं असं अकाली निधन होणं त्याच्यात त्यांचा मृत्यू होणं म्हणजे कसं असतं एक माणसाला एक मानसिक तयारी करायला वेळ मिळतो. समजा अजित पवारांना या अपघातातून त्यांच्यावरती काही काळासाठी उपचार चालले असते, उपचार सुरू झाले असते, त्यात त्यांचं निधन झालं असतं तर किमान एक वेळ मिळतो तुम्हाला त्या एक सेन्स ऑफ क्लोजर मिळण्यासाठी ती भावनिकदृष्ट्या तुम्हाला ही गोष्ट सहन करण्यासाठी. पण अचानकच बातमी येते की अपघात झाला. असंच पण ते गोपीनाथ मुंडेंच्यासोबत झालं होतं. सकाळी अपघात झाला आणि अवघ्या काही तासांमध्येच त्यांच्या मृत्यूची बातमी महाराष्ट्रावरती धडकली होती आणि तेव्हाही याच प्रकारे इतकाच एक शॉक महाराष्ट्राच्या मनात तिथे होता, तो धक्का होता आणि आजही साधारणपणे आपल्याला तसंच आहे आणि त्यामुळे लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया अजित पवार हे लोकांशी जोडले गेलेले नेते होते. त्यांचा नेहमीच जनसंपर्क दांडगा राहिला. अगदी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांसोबत त्यांचे थेट संपर्क नेहमी असायचा आणि त्याच्यामुळेच अनेकांच्या जी प्रतिक्रिया येते जो धक्का किंवा जी भावनिक प्रतिक्रिया आपल्याला दिसते हे त्याचंच कुठेतरी द्योतक म्हणावं लागेल. सकाळी पार्थिव आणताना सुद्धा काटेवाडीकडे जेव्हा हा प्रवास सुरू होता त्यावेळी देखील दुतर्फा लोकांच्या आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळाले होते. फुलं उधळत होते आणि अजित पवारांना अखेरचा निरोप प्रत्येकजण आपापल्या परीनं देताना पाहायला मिळत होते. आता काटेवाडीतून पुन्हा एकदा हा प्रवास विद्याप्रतिष्ठान मैदानाच्या दिशेनं सुरू झालेला आहे